नमस्कार, रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे बटाटा वडा। त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे 8 ते 10, लसूण टाकायचा आहे आणि जिरं 1 चमचा। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे, त्यात 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान भाजलेली आहे। मिरची, लसूण, जिरं वाटलेलं होतं ते तेलात भाजून घ्यायचं आहे। हे बघा, ती फोडणी आपण इथं बटाट्यावरती टाकायची आहे। कोथिंबीर घालायची आणि धने मी चेचून घेतले होते थोडेसे, खूप बारीक नाही करायचे, असे क्रश करून त्यावर टाकायचे आहे। हळद घालायची आणि मीठ घालायचं आहे। आणि आता ही सर्व एकत्र करायचं आहे। हे बघा, बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे थोडी, सोडा घालायचा आहे, एकदम थोडासा घालायचा आहे। आता हे सर्व पाणी घालून एकत्र करायचं आहे। हे बघा, असं थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत। हे बघा, हे असं पीठ घ्यायचं आहे करून, खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं। आणि बटाट्याचे अशा वड्या करून घ्यायच्या आहेत आधी। हे असे करून आपण सर्व करून घेणार आहोत। तापायला ठेवलेले आहे। आता तेल घालायचं आहे त्याच्यात। हे बघा, असा बटाटा वडा आपण त्याला सोडायचा आहे। हे बघा, आपले वडापाव तयार झालेले आहेत। तुम्ही पण घरी नक्की बनवा। थँक्यू, धन्यवाद।